सर्व मित्रांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला नव्याने भेट देत असाल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा। माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सचिन यश देशमुख। मित्रांनो, आज आपण गणित मराठी माध्यम इयत्ता तिसरी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2023-24 इयत्ता तिसरी विषय गणित या विषयाचा जो पेपर झालेला आहे त्याचे उत्तर आपण अभ्यासणार आहोत। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। खुर्चीची किंमत अक्षरात लिही। या ठिकाणी खुर्चीची किंमत अंकामध्ये दिलेली आहे, ती अक्षरात लिहायची आहे। ती आहे 317 रुपये। 727 ही संख्या दर्शवणारा पर्याय क्रमांक चौकटीत लिही। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 727। त्यानंतर रेल्वेच्या डब्यावरील संख्या पहा, स्थानिक किंमत 80 असलेल्या संख्येचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही। या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 785। या संख्येमध्ये 8ची स्थानिक किंमत 80 आहे। बेरीज कर। 347 अधिक 402 या दोन संख्यांची बेरीज होते 748। वजाबाकी कर। 958 वजा 234 या ठिकाणी उत्तर येणार आहे 724। पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात। एका टोपलीतील फुले 7, एकूण टोपल्या 3, तर एकूण फुले 7 गुणिले 3 21 हे उत्तर येणार आहे। 7 21। पुढील प्रश्न आहे, एकूण फुगे किती? ग नंबरचा प्रश्न। 12। किती मुलांना समान वाटायचे? 3, तर प्रत्येक मुलाला किती फुगे मिळतील? 4। 12/3 ह्याचं उत्तर 4 असं असणार आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडव। बेरीज कर। 227 अधिक 135, 7 आणि 5 12, हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 362 हे उत्तर असणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। पुणे ते बुलढाणा हे अंतर आपल्याला काढायचं आहे। बुलढाणा ते अहमदनगर हे अंतर आहे 248 आणि अहमदनगर ते पुणे हे अंतर आहे 126। या दोन अंतराची बेरीज करायची आहे। 248 अधिक 126, 8 आणि 6 14, हातचाला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 2 आणि 1 3। उत्तर असणार आहे 374। पुणे ते बुलढाणा हे अंतर 374 किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न टेडी बेअर विकत घेण्यासाठी अजयला किती रुपये कमी पडतात? तर टेडी बेअरची किंमत आहे 240 रुपये। अजयकडे आहेत 190 रुपये। 240 वजा 190 ह्याचं उत्तर असणार आहे 50 रुपये। धान्याची 210 पोती घेऊन निघालेल्या ट्रकमधून एका दुकानात 165 पोती उतरविली, तर आता ट्रकमध्ये किती पोती शिल्लक राहिली? 210 वजा 165 ह्याची वजाबाकी येणार आहे 45। पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत मित्रांनो। पुढील प्रश्न आहे, चित्रामधील हरणांच्या पायांची एकूण संख्या किती? इथे एकूण 6 हरिण आहेत। प्रत्येक हरणाला 4 पाय आहेत। 6 आणि 4चा गुणाकार येणार आहे 24। 6 चौक 24। चौकट पद्धतीचा वापर करून गुणाकार कर। 47 गुणिले 8 या ठिकाणी 40 आणि 8चा गुणाकार येणार आहे 320 आणि 7 आणि 8चा गुणाकार येणार आहे 56। त्याची बेरीज करायची आहे। 320 अधिक 56 376। ह्याचाच अर्थ असा होतो की 47 गुणिले 8 बरोबर 376। आता या ठिकाणी पावलांच्या ठशावरून मुलांची संख्या किती हे काढायचं आहे। पावलांचे ठसे पहा। एका मुलाच्या पावलांचे ठसे 2 असणार आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे एकूण 12 मुलांच्या पावलांचे हे ठसे आहेत। पावलांच्या ठस्यावरून मुलांची संख्या किती असणार आहे? 12 असणार आहे। पुढचा प्रश्न, 5 फुलांचा एक गुच्छ, याप्रमाणे वरील फुलांचे किती गुच्छ तयार होतील? आता एकूण फुलांची संख्या ही 25 आहे
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 एकूण 25 फुले आहेत आणि एका गुच्छामध्ये 5 फुले असल्यामुळे एकूण 5 गुच्छ तयार होतील. खालील दिनदर्शिकेवरून रिकाम्या जागी योग्य उत्तरे लिहा. 26 जानेवारीला कोणता वार आहे? 26 जानेवारीला शुक्रवार आहे. खालील पर्यायातील कोणता वार 5 वेळा आलेला आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. सोमवार हा जो वार आहे 5 वेळेस आलेला आहे. महिन्यातील दुसरा मंगळवार 9 तारखेला आहे, तर तिसरा मंगळवार किती तारखेला आहे? दुसरा मंगळवार 9 तारखेला आहे, तर तिसरा मंगळवार 16 तारखेला आहे. 1 फेब्रुवारी 2024ला कोणता वार येईल? मित्रांनो, हा जानेवारी महिना आहे. जानेवारी महिन्याचा जो शेवटचा वार आहे 31 तारखेचा वार आहे बुधवार, त्यामुळे 1 फेब्रुवारी 2024ला गुरुवार येईल. पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. प्रश्न 6. खाली दिलेली उदाहरणे सोडव. समान भाग असलेल्या खालील आकृतीचा पावभाग रंग. मित्रांनो, या ठिकाणी हा जो रंगवलेला भाग आहे तो पाव भाग आहे. आकृतीचे समान 8 भाग आहेत, त्यापैकी आपल्याला 2 भाग निवडायचे आहेत आणि ते रंगवायचे आहेत आणि तो पाव भाग असणार आहे. मी 2 पाव भाग मिळून तयार होतो, तर मी कोण? पाव आणि पाव अर्धा होणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. 16 चेंडूचा पाव भाग म्हणजे किती चेंडू? आता 16 चेंडूचा पाव भाग म्हणजे 4 चेंडू हे उत्तर असणार आहे. खाली दिलेले चित्र पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी पहा मित्रांनो, 4 पायांचे प्राणी किती? 1 2 3 4 5 5 हे उत्तर असणार आहे. 2 पायांची पक्षी किती? या ठिकाणी 1 2 आणि 3 पक्षी दिसत आहेत. या ठिकाणी 3 पक्षी दिसत आहेत. 2 पायांचे पक्षी किती मित्रांनो? या ठिकाणी 3 पक्षी आपल्याला दिसत आहेत. 1 2 आणि 3 पक्षी. प्राण्यांच्या संख्येपेक्षा पक्ष्यांची संख्या कितीने कमी आहे? या ठिकाणी प्राण्यांची संख्या आहे 5 आणि पक्ष्यांची संख्या आहे 3. 5 + 3 2 हे उत्तर येणार आहे. चित्रात प्राणी व पक्ष्यांची एकूण संख्या किती? प्राणी आणि पक्ष्यांची एकूण संख्या 8 आहे. 5 आणि 3 8 हे उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हा आपण इयत्ता 3रीचा संकलित मूल्यमापन 2 गणित विषयाचा पेपर सोडवलेला आहे. धन्यवाद.